नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मिहिकाचे पत्र बघून मुक्ताला धक्का बसलेला असतो. तर सागरा मुक्ताला सावरतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता तुम्ही शांत व्हा, मिहिका कुठेही जाणार नाहीये, तुम्ही काळजी करू नका, आपण मिहिकाला फोन करून बघू ना. तेवढ्यातच तिथे मिहीर येतो आणि म्हणू लागतो, दादू सॉरी, मला यायला उशीर झाला. अरे परंतु मिहिकाचा फोनही लागत नाहीये, मी कधीपासून तिला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तिचा फोन लागत नाही. तर आता सागरा मिहीरला शांत करतो. तर मुक्ता म्हणू लागते, अशी कशी ही पोरकी कोणालाही न सांगता आणि फोन बंद करून नक्की कुठे गेली आहे, आता आपण काय समजावं. तेवढ्यातच मिहीरला व्हॉइस नोट आलेली असते. तर मिहीर म्हणू लागतो, दादूस अरे तिची व्हॉइस नोट आली आहे. आता मात्र सर्वजण व्हॉइस नोट ऐकतात. तर त्यामध्ये मिहिका म्हणालेली असते, मिहीर मला माफ कर, हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. मिहीर आपल्या लग्नाची मी खूप छान प्रकारे स्वप्न रंगवली होती, प्लॅनही केली होती, परंतु आता सगळं काही धुळीस मिळालं आहे, सगळं काही विस्कटलं आहे आणि ह्या सगळ्याचा खूप त्रास होत आहे मलाही आणि इतरांनाही, आणि माझ्यामुळे इतरांना त्रास होत आहे आणि माझ्यामुळे इतरांना त्रास झालेला मला सहन होत नाही आणि म्हणूनच मी कोणालाही न सांगता घराबाहेर पडली आहे. परंतु मला थोडा वेळ दे मिहीर, मी लग्नासाठी तयार नाही, परंतु तू काळजी करू नकोस आणि ताईलाही सांगताय काळजी करू नकोस. सध्या मी माझ्या एका मैत्रिणीकडे आहे, तिथेच राहत आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते मी स्वतःच्या जीवाला काही करून घेणार नाही आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मिहीर तू स्वतःची काळजी घे, बाय. तर आता हे ऐकल्यानंतर मिहीरला धक्का बसतो. तर सागरा मिहीरला सावरतो. मिहीर म्हणतो, आता तरी तिचा नक्कीच फोन लागेल असा विचार करून मिहिकाला फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मिहिकाचा फोन बंद येत असतो. आता मात्र मुक्ताला मिहिकाची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच मुक्ताही मिहिकाला शोधण्यासाठी घराबाहेर पडत असते. तर सागरा मुक्ताला थांबवत म्हणतो की आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. अहो मिहिकाने आपल्याला मेसेज केला आहे ना की ती तिच्या मैत्रिणीकडे आहे, तिने सांगितलं आहे आणि ती आपल्या जीवाचा काही वाईट करून घेणार नाही. अहो तिने तुम्हाला प्रॉमिस केला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा. तर मुक्ताही सागरला म्हणते, परंतु हेच तिने मला माझ्या समोरच का नाही सांगितलं, तेव्हा तिला जड होत होतं का. आता मात्र सागर शांतच होतो. सगळ्यांनाच मिहिकाची खूप काळजी वाटत असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धनची वाट पाहत सावनी ही सोप्यावरच झोपलेली असते. तेवढ्यातच सावनीचा फोन वाजतो. सावनी पाहते तर हर्षवर्धनचा कॉल आलेला असतो. सावनीला हर्षवर्धनची खूप काळजी वाटत असते. सावनी हर्षवर्धनला विचारते, हर्ष अरे तू कुठे आहेस, मी रात्रभर तुझी वाट पाहत होते परंतु तू आलाच नाहीस. हर्ष तू माझ्यावर रागवलायस का, माझ्यावर चिडलायस का, परंतु प्लीज तू रागवू नकोस. मला माहिती आहे तू रागाच्या भरातच घर सोडून निघून गेलायस, परंतु प्लीज घरी ये, मी तुझी खरंच माफी मागत आहे. हर्ष तुझ्या आठवणीने आणि तुझ्या काळजीने मी झोपलेही नाहीये रे. आता हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी मी येतच आहे घरी. आता हे ऐकून सावनीला खूप आनंद होतो. सावनी हर्षवर्धनला विचारते, हर्ष अरे तू खरं बोलत आहेस का, तू खरंच घरी येतोयस का. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, 5 मिनिटात मी घरीच येत आहे. आता मात्र सावनी खूप खुश होते आणि हर्षला म्हणते, हर्ष मला वाटलंच होतं तू माझ्यावर जास्त काळ नाही रागवणार, आय लव्ह यू हर्ष. तर आता हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी तू माझं एक काम करशील का, अगं उंबरट्यावर तांदळाचं माप ठेवशील का, कारण मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवात मला माझ्या बायकोसोबत गृहप्रवेश करून करायची आहे, त्यामुळे तू तेवढं करशील का. तर सावनी खूप खुश होते आणि हर्षला म्हणते, हो मी नक्की करेन, मी सगळं काही करते, परंतु तू लवकर ये. आता हर्षवर्धन म्हणतो बाय. आता सावनीला वाटत असतं की हे सगळं काही हर्षवर्धन आपल्यासाठी करत आहे आणि म्हणूनच सावनी ही मनाशीच म्हणते, फायनली हर्षने मला बायको म्हणून स्वीकारलं. आता मी माझ्याच घरात माप ओलांडून गृहप्रवेश करणार आहे. आता हर्ष माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे. सावनी ही स्वप्न रंगवत असते आणि त्यानंतर हर्षवर्धन येणार म्हणून सावनी ही सगळी सजावट करायला घेते. हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे सावनीने रांगोळी वगैरे घातलेली असते आणि मापटं ठेवलेलं असतं. आता सावनी खूप खुश असते आणि हर्षवर्धनला फोन करण्यासाठी घेते, परंतु त्याच वेळी हर्षवर्धन समोर आलेला असतो. आता हर्षवर्धनला पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो. सावनी आनंदातच म्हणते, हर्ष तू आलास, हर्ष बेबी अरे हे काय, हे तू आधीच गळ्यात हार घातलायस का, असं म्हणत सावनी हर्षकडे जाते आणि हर्षला म्हणते, हर्ष तू पण, अरे असा अगोदरच हार घालायचा असतो का, अरे हा हार मी तुला घालणार आहे, परंतु तू तर अगोदरच घालून आलायस, नाही असं नाही चालणार, हर्ष तू काढ अगोदर, असं म्हणत सावनी ही स्वतःच्या हातानेच हर्षवर्धनच्या गळ्यातील हार काढण्यासाठी जात असते. परंतु हर्षवर्धन तिचे हात पकडतो आणि तिला थांबवत म्हणू लागतो, सावनी अगं तू असं का बोलत आहेस. तर सावनी म्हणते, हर्ष अरे तू असं का वागत आहेस. तर हर्षवर्धन म्हणतो, सावनी अगं तू तर हुशार आहेसच ना आणि म्हणूनच तर तू ही गृहप्रवेशाची तयारी केली आहेस. मी तुला काय म्हणालो होतो की मी माझ्या बायकोसोबत गृहप्रवेश करणार आहे, आता कोण आहे बायको पाहायची आहे का तुला, असं म्हणत हर्षवर्धन बाजूला होतो आणि हर्षवर्धन आपल्या बायकोला सावनीच्या समोर घेऊन येतो. आता मात्र तिला पाहिल्यानंतर सावनीच्या पायाकडची जमीनच सरकते. सावनी म्हणू लागते, हे काय आहे हर्ष, तू माझी मस्करी करत आहेस ना. तर हर्षवर्धन म्हणतो, अगं लग्न म्हणजे मस्करी आहे का, मी तुझी मस्करी वगैरे काहीच करत नाहीये. या सगळ्यामुळे सावनीला धक्का बसलेला असतो.
असतो. नक्की काय चालू आहे सावनीला काहीच कळत नसतं. आता त्या मुलीला पाहून सावनीला खूप रागही आलेला असतो. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, हे तुझंच घर आहे, आता माप ओलांड आणि गृहप्रवेश कर. तर सावनी म्हणते, 1 मिनिट, हे घर माझं आहे, थांब तिथेच, अजिबात हलू नकोस, माझ्या घरामध्ये यायची तुझी हिंमतच कशी झाली. सावनी ही खूप चिडलेली असते. तर हर्षवर्धन सावनीचा हात पकडतो आणि म्हणतो, सावनी, एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं आहे आणि माझ्या घरात येण्यापासून मला किंवा माझ्या बायकोला कोणीही अडवू शकत नाही आणि तू तर मला कधीही अडकू शकत नाही. हर्षवर्धन सावनीला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, माझ्या बायकोला हात लावायची हिंमतही करू नकोस. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष ही कोण आहे आणि आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये मध्येच अशी एखादी व्यक्ती कुठून येऊ शकते. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, तुला काय करायचं आहे सावनी, तुझा आणि माझा काय संबंध, मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी हर्षवर्धनला म्हणते, प्लीज हर्ष, असं बोलू नकोस, तू तुझ्या आयुष्यातून मला काढून टाकू शकत नाही. हर्ष, तू हे काय केलंयस, तू असं करू शकत नाहीस. हर्ष, आय हेट यू, असं म्हणत सावनी हर्षवर्धनला मारू लागते. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, इनफ सावनी. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि तू फक्त माझा आहेस. हर्ष, तुला माहिती आहे ना, तू पेपरवर सह्या केल्यास, या घरावर आणि तुझ्या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे, तू सह्या केल्यास आणि त्यामुळे मी तुला कधीही रस्त्यावर आणू शकते. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, तू डोक्यावर पडली आहेस का, अगं ते पेपर मी केव्हाच फाडून टाकलेत, त्यामुळे तू काही करू शकत नाही, कळालं का तुला. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी म्हणते, हर्ष, तू हे काय बोलतोयस. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, तुझा माझ्यावर कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही किंवा या घरावरही अधिकार नाही, त्यामुळे आपला संबंध संपला आहे, त्यामुळे आता इथून निघायचं. हर्षवर्धन आपल्या नोकरांना म्हणतो, हा कचरा घराबाहेर जायला पाहिजे आणि यापुढे हा कचरा मला या घराच्या आसपासही दिसला नाही पाहिजे. तर हर्षवर्धनचे नोकर सावनीला घराबाहेर काढण्यासाठी येत असतात. तर सावनी म्हणते, थांबा, तुम्ही असं करू शकत नाही आणि हर्ष, तूही असं करू शकत नाही. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी, धक्के मारून घराबाहेर काढायची भाग मला पाडू नकोस, त्यामुळे प्लीज आता स्वतःहूनच इथून निघून जा, असं म्हणत हर्षवर्धन सावनीला तिथून ढकलून देतो. तर सावनी खाली पडते. हर्षवर्धन सावनीच्या नाकावर टिसून लग्न करून आलेला असतो. आता सावनीच्या समोरच हर्षवर्धनच्या नवीन बायकोचा गृहप्रवेश होत असतो. हर्षवर्धन आपल्या बायकोचा हात हातात घेण्यासाठी जातो, परंतु ती काही हातात हात देत नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, वेलकम टू युअर न्यू होम, असं म्हणत तिला माप ओलांडायला सांगतो. तर आता सावनी पाहत असते. तर आता सावनीच्या समोरच हर्षवर्धनची नवीन बायको माप ओलांडून घरामध्ये गृहप्रवेश करते आणि हे पाहून सावनीला धक्का बसतो. आता सावनीच्या समोरच हर्षवर्धनने नवीन लग्न केलेलं असतं आणि आता सावनी मात्र रस्त्यावर आलेली असते. सावनीला काय करावं काहीच कळत नसतं. आता हर्षवर्धनचं वागणं सावनीला अजिबात आवडलेलं नसतं. तिला खूप वाईट वाटत असतं. तर हर्षवर्धन सावनीजवळ रागाने पाहतो आणि हर्षवर्धनने सावनीच्या समोरच नवीन बायकोसहित गृहप्रवेश केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सागरा सहीची तयारी करून देतो आणि तिला स्कूलमध्ये पाठवून देतो, परंतु मुक्ताचा मात्र कुठेच लक्ष लागत नसतो. मुक्ता ही मिहिकाच्या प्रत्येक फ्रेंड्सना कॉल करून विचारत असते की तुम्हाला मिहिका कुठे आहे माहीत आहे का, परंतु कोणालाही मिहिका कुठे आहे काहीच माहीत नसतं. आता मुक्ताला मात्र मिहिकाची काळजी वाटत असते. तर इंद्राताईंना मुक्ताची काळजी वाटत असते. इंद्राताई सागरला म्हणतात, सागर, अरे तुझ्या बायकोने काहीच खाल्लं नाहीये, तिला थोडं तरी खायला सांग ना. तर सागरलाही मुक्ताची काळजी वाटत असते. सागरा इंद्राताईंना म्हणतो, मम्मी तू प्लेटवर, मी त्यांना समजावतो, त्यांच्याशी बोलतो, असं म्हणत सागरा मुक्ताला समजावण्यासाठी येतो, परंतु मुक्ता काही ऐकून घ्यायला तयारच नसते. मुक्ताही मिहिकाच्या प्रत्येक फ्रेंड्सना कॉल करून विचारत असते, परंतु कोणालाही काहीच माहीत नसल्यामुळे मुक्ताला मिहिकाची काळजी वाटते आणि तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. मुक्ताही धावतच येते आणि म्हणते, मिहू, परंतु तिथे तर दादा आलेले असतात आणि ते पार्सल घेऊन आलेले असतात. सागर विचारतो, काय. तर त्यानंतर ते म्हणू लागतात की मिठाई आहे. तर सागर विचारतो की कोणी पाठवून दिली आहे. तर ते म्हणू लागतात की माहीत नाही, परंतु दुकानामध्ये फोन आला होता. आता मिठाई देऊन ते दादा निघून गेलेले असतात. सागर विचार करू लागतो की नक्की मिठाई कोणी पाठवली असेल. तर इकडे मुक्ताही राधिकाला फोन करते आणि म्हणते, राधिका, मी मुक्ताताई बोलत आहे, अगं मिहिका कुठे आहे तुला माहीत आहे का. तर ती म्हणू लागते की नाही, आम्ही ट्रिपला गेलो आहोत. तर इकडे इंद्राताई म्हणतात, ही मिठाई नक्कीच त्या सावनीने पाठवली असणार. आता तिने त्या बैलासोबत लग्न केलं असणार आणि आपल्यासाठी मिठाई पाठवली असणार. तिला वाटत असेल की आपण तिच्यावर जळू, परंतु आपण का जळू, गेली म्हणजे पिढाच गेली आहे, त्यामुळे आपल्याला तर काहीच फरक पडणार नाही, असं म्हणत इंद्राताई खूप चिडलेले असतात. आता राधिका ही मुक्ताला म्हणते, मुक्ताताई, अगं पलकला विचार ना, कदाचित पलकला माहीत असेल. आता मुक्ता ही राधिकाला म्हणते, ठीक आहे, तू मला पलकचा ॲड्रेस पाठव. आता राधिकाने पलकचा ॲड्रेस पाठवलेला असतो. मुक्ता निघालेली असते. तर सागर म्हणतो, 1 मिनिट, हा ॲड्रेस मला माहीत आहे, ते लोकेशनही मला माहीत आहे, त्यामुळे मी येतो, तुम्ही थांबा. मुक्ता म्हणते, नाही, मी पण येते. तर सागर म्हणतो की नाही, रात्रीपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये आणि जर मिहिकाला शोधायचं असेल तर ताकद हवीच ना, त्यामुळे तुम्ही प्लीज बसा आणि काहीतरी खाऊन घ्या, असं म्हणत मुक्ता हा मिहिकाला शोधण्यासाठी निघालेला असतो. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, आता तू शांत बस आणि थोडं तरी काहीतरी खाऊन घे. तर मुक्ताचा मात्र लक्ष लागत नसतो. मुक्ता ही सतत मोबाईल बघत असते. तर इंद्राताई म्हणतात, आता तो फोन बाजूला ठेव आणि अगोदर थोडं तरी खाऊन घे.
इंद्राताईंना मुक्ताची खूप काळजी वाटत असते. तर इंद्राताई कोमलला म्हणतात, कोमल अगं जुई उठली आहे, बघ जा जरा. तर इकडे मुक्ता मात्र मोबाईल पाहत असते, परंतु अजूनही मिहिकाचा फोन आलेला नसतो. तर दुसरीकडे सावनी ही हर्षवर्धनचं घर सोडून हॉटेलवर राहण्यासाठी आलेली असते. तर आता आदित्य सावनीला विचारतो, अगं मम्मा, मी तुला केव्हापासून विचारण्याचा प्रयत्न करत आहे की आपण इथे का आलो आहोत. आता मात्र सावनी काहीच बोलत नाही. सावनी आदित्यला खोटं सांगत म्हणते, आदित्य, काही दिवस आपण इथेच राहणार आहोत, त्यामुळे प्लीज तू मला काही प्रश्न विचारू नकोस आणि तू माझ्यासोबत आहेस ना, मग आता आपल्याला कोणाचीही गरज नाही. तर आता आदित्य म्हणतो, परंतु हर्ष अंकल. तर सावनी म्हणू लागते, मी तुला सांगितलं आहे ना आदित्य, तू मला काही विचारू नकोस आणि तुला भूक लागली असेल ना, मग तू एक काम कर, तुला जर काही हवं असेल तर तू ऑर्डर कर. आदित्य म्हणतो ठीक आहे. तर त्यानंतर सावनी ही ॲडव्होकेट सुळे यांना फोन करते आणि म्हणू लागते, मी सावनी बोलत आहे, आज मला महत्त्वाच्या कामाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, त्यामुळे मी तुम्हाला पत्ता सेंड करत आहे, तुम्ही मला भेटण्यासाठी या. तर ते ठीक आहे असं म्हणतात. तर सावनी म्हणू लागते, हर्षवर्धन, मी तुला सोडणार नाही, तू माझ्या भावनांशी खेळलायस, त्यामुळे मी तुला आयुष्यात कधीही माफ करणार नाही. आणि मिहिका मी तर तुला अद्दल घडवेनच, जी तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते, परंतु मुक्ताचा कामामध्ये लक्ष लागत नसतो. मुक्ताच्या हातामधून भांडी खाली पडत असतात. तर इकडे सर्वांनाच मुक्ताची खूप काळजी वाटत असते. कोमल म्हणू लागते, वहिनी, तुला काही मदत हवी आहे का. तर मुक्ता म्हणू लागते, नाही कोमल, माझं झालंच आहे. तर कोमल म्हणते, नाही वहिनी, तू शांत बस, मी तुला मदत करेन, तू काळजी करू नकोस. तर तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. तर मुक्ता म्हणू लागते, आता मिहिका आली असेल असं म्हणत मुक्ता दरवाजा उघडते, परंतु सागर आलेला असतो. मुक्ता विचारते, मिहू कुठे आहे. तर सागर म्हणतो, कित्येक दिवस झाले आहेत की मिहिका पलकला भेटलीच नाहीये, परंतु पलक जवळून अजून 2 मैत्रिणींचा मला ॲड्रेस मिळाला होता, रेफरन्स मिळाला, तिथेही जाऊन मी भेटलो आहे, परंतु मिहिका त्यांनाही कधी भेटली नाही. आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. लकीने न्यूज पाहण्यासाठी टीव्ही चालू केलेला असतो. तर टीव्हीवर हर्षवर्धनची प्रेस कॉन्फरन्स चालू असते. रिपोर्टर म्हणू लागतात की अखेर हर्षवर्धन अधिकारी यांनी कोणालाही न सांगता अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. हे ऐकल्यावर इंद्राताईंना धक्काच बसतो. तर रिपोर्टर म्हणतात की तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की हर्षवर्धन अधिकारी यांची बायको कोण, परंतु तुमची उत्सुकता थोड्याच वेळात संपणार आहे, कारण थोड्याच वेळात मिसेस अधिकारी आपल्यासमोर येणार आहेत. आता हर्षवर्धन म्हणतो की फायनली मी लग्न केलं आहे, मला हव्या असलेल्या मुलीसोबतच मी लग्न केलं आहे आणि मला खरंच आनंद होत आहे की आज माझी बायको तुम्हाला भेटणार आहे. हर्षवर्धन नाव घेत म्हणतो, फायनली माझी बायको आहे, माझी वाईफ मिहिका हर्षवर्धन अधिकारी. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. मुक्ताने सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ताही धावतच बातम्या पाहण्यासाठी येते. तर आता हर्षवर्धनने सर्वांच्या समोर मिहिकाला आणलेलं असतं. आता मिहूला हर्षवर्धन सोबत पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मिहूच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्ताला धक्काच बसलेला असतो. नक्की काय चालू आहे मुक्ताला काहीच माहीत नसतं. तर इकडे मिहिकाची प्रेस कॉन्फरन्स चालू असते. आता मिहिका मीडियाच्या समोर आलेली असते हर्षवर्धनची बायको म्हणून, त्यामुळे मुक्ताला काय करावं काहीच सुचत नसतं. मुक्ताला रडू येत असतं की मिहिकाने हे काय केलं आहे. आता मुक्ताला धक्का बसलेला असतो. तर सागर मुक्ताला सावरत असतो. आता सागर आणि मुक्ता मिहिकाला शोधण्यासाठी हर्षवर्धनच्या घरी येतात. मुक्ता ही मिहिकाला आवाज देत म्हणू लागते, मिहू तू कुठे आहेस, बाहेर ये, मिहू तुझी ताई आली आहे, बाहेर ये. तर सागर हर्षवर्धनला आवाज देतो. तेवढ्यातच हर्षवर्धन समोर येतो. सागर हर्षवर्धनला विचारतो की हर्षवर्धन, मिहिका कुठे आहे, आत्ताच सांग, नाहीतर मी किडनॅपिंगच्या केस खाली तुला आत्ता मी जेलमध्ये टाकेन. तर हर्षवर्धन विचारतो की कशाच्या आधारावर टाकणार आहेस. तर मुक्ता म्हणते, माझी मिहू कुठे आहे हर्षवर्धन. तेवढ्यातच तिथे मिहिका येते आणि म्हणते, ताई. आता मिहिकाच्या तोंडून ताई असा आवाज ऐकल्यानंतर मुक्ता मागे वळून पाहते. तर मिहिका तिच्या समोर आलेली असते, परंतु मिहिकाने लग्न केलेलं असतं. आता ते पाहून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता ही मिहिकाच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहते आणि हर्षवर्धनला विचारते, तू हे काय केलंयस माझ्या बहिणीसोबत, माझ्या बहिणीच्या मर्जी विरुद्ध तू तिच्याशी लग्न केलंयस ना. तर त्यानंतर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका, आम्ही आहोत तुझ्यासोबत, मी आहे, तू आत्ताच आपल्या घरी चल. तर मिहिका मुक्ताचा हात बाजूला करते आणि म्हणू लागते, ताई प्लीज, अगं हे लग्न मी माझ्या इच्छेने केलं आहे. हो, हे लग्न काही सगळं माझ्या इच्छेने मी केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचारते, मिहू तू काय बोलत आहेस. तर मिहिका म्हणते की हो, हर्षवर्धन अधिकारी हे माझे आता पती आहेत आणि यासाठी मला कोणीही कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही, मी स्वतःच्या मर्जीने त्यांच्यासोबत लग्न केलं आहे. मुक्ता ही मिहिकाला विचारते, मिहू तू बोलते असते तुझा भान आहे का, अगं तू भानावर ये, तू कोणाशी लग्न केलेस तुला कळतंय का. तर मिहिका म्हणते, हो ताई, आता बस, तेच सांगू नकोस, मला सगळं काही माहीत आहे आणि आता हेच सत्य आहे की हर्षवर्धन अधिकारी माझा नवरा आहे. तर मुक्ता म्हणते, मिहू हे तू चुकीचं केलेस, तू असं नाही करू शकत आणि तुला माहीत आहे ना हर्षवर्धन अधिकारी कसा आहे. तर मिहिका म्हणते, ताई तू नाही केलंस का तुझ्या मनाविरुद्ध लग्न. अगं जेव्हा तू सागर जिजूंसोबत लग्न करत होतीस तेव्हा तुलाही सागर जिजू आवडत नव्हते किंवा मावशीलाही आवडत नव्हते, परंतु लग्नानंतर आता परिस्थिती वेगळी आहे ना, आता मावशीलाही जिजू आवडत आहेत आणि सगळ्यात लाडका जावई आहे. अगं मग कदाचित तुम्हालाही लवकरच हर्षवर्धन आवडू लागतील. हर्षवर्धन
निदान तुम्हालाही आवडू लागतील. आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता म्हणते, मिहिका आता सागरसोबत हर्षवर्धनची तुलना करू नकोस. तर मिहिका म्हणते, ताई बस. अगं तुझ्या नजरेत ते वाईट असतील परंतु माझ्यासाठी ते चांगलेच आहेत. आत्तापर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप काही चांगलं केलं आहे आणि माझ्यासाठी खूप चांगले वागले आहेत. त्यामुळे प्लीज त्यांच्याविरुद्ध मी काही ऐकून घेणार नाही. त्यामुळे जे काही झालं आहे ते मी माझ्या मनाने केलं आहे आणि मी माझ्या मनानेच हे लग्न केलं आहे. असं म्हणत मिहिका हर्षवर्धनच्या हातात हात देते आणि म्हणू लागते, ताई प्लीज आता तू कोणत्याही शंका काढू नकोस आणि या गोष्टीचा विचारही करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी या गोष्टीचा विचार केला कारण मुळात ते श्रीमंत आहेत आणि माझी इच्छा होती आणि आता ते माझ्या इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण करू शकणार आहेत आणि हेच तर मला माझ्या आयुष्यामध्ये हवं होतं ना आणि आता ते मिळालं आहे मला ताई. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मिहिकाही मुक्ताला म्हणते, ताई तू श्रीमंत नवरा केलास ना, मग मीही आता श्रीमंत नवरा केला आहे. त्यामुळे तुला राग येण्याची किंवा चिडचिड करायची काहीच गरज नाही. आता मिहिकाचे हे शब्द ऐकल्यानंतर मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर त्यानंतर मिहिकाला भेटण्यासाठी सावनी आलेली असते. मिहिकाला भेटण्यासाठी सावनी येते आणि सावनी ही मिहिकाला म्हणते, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. अगं तुझ्यासाठी मी वापरलेली साडी आणि नाईट सूट हीच तुझी आणि तुझ्या बहिणीची लायकी आहे. कारण कसं आहे ना, मी वापरलेलीच वस्तू तुला आणि तुझ्या बहिणीला वापरायची हौस आहे ना, तुम्हा दोघांनाही जास्तच हौस आहे. त्यामुळे आता ही साडी आणि हा नाईट सूट तू वापरायचा. आता हे ऐकून मिहिकाला खूप वाईट वाटतं. आता मिहिकाने नक्की हर्षवर्धन सोबत लग्न कशासाठी केलं असावं हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक